राज्यात सध्या जन्म मृत्यू दाखले मिळण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून या अडचणींना कारण आहे की सर्वच महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच शासकीय कार्यालयांमधील सर्व्हर गेल्या 1 आठवड्यापासून बंद असल्याचे समजत आहे। त्यामुळे राज्यभरातील अनेक महानगरपालिकांमधून मिळणारे जन्म मृत्यू दाखले बंद आहेत। अहिल्यानगर शहरातील अहिल्यानगर महानगरपालिकेत देखील नागरिकांना जन्म मृत्यूचे दाखले मिळण्यास मोठ्या अडचणी येत आहेत। अहिल्यानगर महानगरपालिकेतील जन्म मृत्यूच्या विभागात नागरिक गेल्या 15 दिवसांपासून दाखले मिळवण्यासाठी हेलपाटे मारत आहेत। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जन्म मृत्यूसाठी गेले 10 ते 12 दिवसापासून ते सर्व्हर डाऊन आहे। या कारणामुळे लोकांना दाखले भेटत नाही। मृत्यूची नोंद नसल्याचे दाखले भेटत नाही। कोणत्याही प्रकारचे दाखले भेटणार, जन्माचे दाखले भेटणार, मृत्यूचे दाखले भेटणार। लोक आज 100 किलोमीटरवरून इथे दाखले घेण्यासाठी येतात, पण कोणत्याही प्रकारची लोकांना कल्पना देतात सर्व्हर डाऊन आहे। लोक इथून आले की लोकांना रिटर्न पाठवून देतात। आज महानगरपालिकेची पूर्ण अवस्था जन्म मृत्यूची एकदम बेकार परिस्थिती झालेली आहे। तिथं लोकांना दाखले जर पाहिजे असेल तर रजिस्टरला त्यांचे नोंदी सापडत नाहीत। नोंदी सापडायला गेले तर तिथं तो कर्मचारी जागेवर अवेलेबल नसतो। इथं बाकीचे लोकांचे जे पत्र आलेले आहेत ते लोकांना जे पासपोर्ट ऑफिस मधून जे पत्र आले ते बघायला बी इथं माणूस नाहीये। हे महानगरपालिकेचे जन्म मृत्यू दाखल्याचं आज गेले 15 दिवसापासून सर्व्हर डाऊन आहे आणि हे कोणत्या कारणाने डाऊन आहे, काय आहे हे तपासायला सुद्धा आयुक्त कोणत्याही प्रकारची दखल घेत नाहीत। इथं कर्मचारी लोक येतात, नागरिक येतात, हेलपाटे मारून मारून दमलेत नागरिक, आणि याच्यामध्ये कोणताही अधिकारी याच्यात लक्ष द्यायला तयार नाही आणि पूर्ण प्रकारे म्हणजे आयुक्तांचं याच्यात लक्ष नाहीये। नेमकं काय चाललंय जन्म मृत्यूमध्ये लोकांची किती हाल होतात, ते लोक पैसे देऊन इथे येतात, चेक करतात, परत रिटर्न जातात। आज म्हातारे माणसं काय हे चाललेले हे दाखल्यासाठी सकाळपासून बसलेले आहेत। आज त्यांना यायचं जायचं म्हणलं तरी त्रास होतो, उन्हात जाण्याचा त्रास होतो। आज लोकांना याला काय आहे नाही, काही आयुष्य अजिबात बघायला तयार नाहीत आणि जर हे जर उद्या चालू झालं नाही तर आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करणार। नमस्कार, माझं नाव अक्षय अरुण काळे। माझे मूळ गाव आहे तालुका येवला, जिल्हा नाशिक। माझा जन्म आहे अहिल्यानगर जिल्ह्यातला, अहिल्यानगर गावातला प्रॉपर। आणि साधारणतः 15 दिवसांपासून मी माझ्या बर्थ सर्टिफिकेटसाठी इथे चक्रा मारतो आहे, परंतु सर्व्हर हे डाऊन असल्यामुळे 8 दिवसापासून मी स्वतः एक IT कंपनीत नोकरीला असून माझ्या म्हणजे ऑफिसला सुट्ट्या घेऊन मी इथे चक्रा मारते, तरी अजूनपर्यंत मला कोणतीही माहिती प्रॉपर मिळालेली नाही। फक्त सांगण्यात येत आहे की सर्व्हर डाऊन आहे। हे माझे त्यांनी दिलेले रिसिप्ट्स आहे आणि त्यावर जी तारीख दिलेली आहे तर ती सांगता येईल। ही तारीख आहे माझी 6 तारीख आणि 7 तारीख। आज जी तारीख आहे ती आहे 11 मार्च। सो एवढ्या 4 दिवसापासून ते 8 दिवसापासून जवळजवळ त्यांनी मला पहिले 15 दिवसाचा कालावधी दिला आणि आता त्यानंतर सुद्धा मी अजून 8 दिवस चक्रा मारतोय। माझा ऑफिस, जॉब या सर्व गोष्टी सोडून या त्रासाचा मी सामना करतोय। उद्या माझी विजा अपॉइंटमेंट आहे आणि त्यासाठी मला बर्थ सर्टिफिकेट डॉक्युमेंट खूप इम्पॉर्टंट आहे। सो मला ते त्वरित मिळावे हीच मी त्यांना कायम विनंती केलेली आहे, परंतु कोणताही प्रतिसाद मला इथे मिळालेला नाही। 7/2ला अर्ज केला होता मृत्यू नसलेला दाखला मिळण्याबाबत, पण आपण त्यांनी कोणतेही अजून कागदपत्र त्यांच्याकडे आलो तर ते म्हणतात आमच्याकडे प्रकरण गाळ झालं तर ते शोधितो। दरवेळेस 5-6 चक्र आले असं जवळ यांच्याकडे नंबर घेतात, म्हणतात तुम्हाला फोन करतो, फोन नाही काहीच नाही। आम्ही फोन करतो उचलत नाही आणि म्हणजे आम्ही तुम्हाला फोन करून सांगतो म्हणजे दाखवून काढून देतो, पण अजून त्यांनी एक दाखला अजून दिला नाही। आमचं कोणतं डॉक्युमेंट सापडत नाही अजूनपर्यंत। किती दिवसापासून? आणि जवळजवळ किती महिना झालाय, महिन्यापासून चक्र आणतो यांच्याकडे, पण अजून एक पावती सोबत सापडणे यांच्याकडे। दररोज 100-150 किलोमीटर यायचंय तर 6 चक्र आलं, दररोज 200-300 रुपये पेट्रोल जायचंय आणि घरी काम ड्युटी सोडून इकडे यावं लागतं एवढ्यासाठी। मी आसमा बाबासाहेब सय्यद बोलत आहे। नगरपालिकेमध्ये हे अर्ज आपले जन्म मृत्यू दाखल्याची नोंद केलेली होती, तर ते दाखला काढण्यासाठी जवळजवळ 8 दिवसापासून चक्रा मारत आहे, पण ते दाखले काय अवेलेबल होत नाहीयेत। मॅडम नसतात जागेवर, सर्व्हर डाऊन आहे, असे टाळाटाळ करून त्यांनी बरेच दिवस लावलेत आणि आता वरती फाईल चेक करायला गेले तर फाईल सुद्धा म्हणजे त्या मॅडम जागेवर नाहीयेत, फाईल भेटत नाहीये चेक करायला दाखल्यासाठी। उद्या या, आज या असं करून त्यांनी बरेच दिवस लावलेत, आतापर्यंत काही ते दाखले अवेलेबल अधिकाऱ्यांना कोणीच नाही आहे जागेवरच नाहीयेत, कोणी अधिकारी नाही, कोणीच नाही जागेवर, मॅडम सुद्धा नाहीयेत तिथं। त्याच्यामुळे मग